तर हाय मंडळी, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच की वाघाने किती छान एखाद्या मूवीमध्ये जसा हिरो एंट्री करतो त्याप्रमाणे स्वतःकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं खूप हिरोसारखं. आणि खरंच खूप छान वाटत होतं. ती फिलिंगच वेगळी होती आणि तो मोमेंटच वेगळा होता. त्या भेटीनंतर आम्ही गेलो पेंग्विनच्या सेक्शनमध्ये. इकडे पेंग्विनचं सेक्शनही छान असं केलेलं होतं आणि खरंच त्या पेंग्विनला बघून वाटत होतं की ते नकली आहेत. म्हणून ते कन्फर्म करण्यासाठी मी तिथल्या गार्डला विचारलं की ते पेंग्विन ओरिजिनल आहेत का? तर ते बोलले हो ओरिजिनल आहेत. ते ह्या वेळेला झोपलेले आहेत. म्हणून ते जसे उभे असतात त्या स्थितीमध्ये झोपून असतात. आणि मग आमचं सगळं खूप जास्त थकून झालेलं होतं. सगळं झू वगैरे खूप फिरून थकून गेलेलं होतं. त्यानंतर रात्री आम्ही इकडे मालाड वेस्टमध्ये यांचं GSKचं क्वार्टर आहे. माझे हजबंड हे GSKमध्ये आहेत जॉबला. तर त्यांना हे क्वार्टर फ्रीमध्ये असतात राहायला. त्यासाठी आम्ही मग आमचं इकडे ठरलं राहण्यासाठी. मग इकडे आलो आम्ही आणि 2 BHK विला होता. असं 2-3 विला आहेत जिथे आपण बुक करू शकतो. आणि आम्हाला हा अर्जंटलीमध्ये बाय चान्स मिळून गेलेला होता. मग इकडे आल्यावर पूर्ण असं कोकणसारखी फिलिंग येत होती. जसा म्हणजे समोरच, कारण विलाच्या समोरच अगदी बीच होतं. खूप छान असं बीच होतं आणि हे सकाळी मी तुम्हाला सकाळचं दृश्य सगळं दाखवते. विलाच्या आजूबाजूला किती छान असं ग्रीनरी, गार्डन पूर्ण असं घरासारखे पूर्ण फील होत होते. आणि नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवेल पूर्ण बीच वगैरे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.